एव्हिडन्स आहे. कोणत्याही माणसाचा, कोणाचाही, कुठलाही पुढारी असो, कोणी असो, त्याचा जर अतिक्रमण असेल तर ते सर्व आम्ही 1 महिन्याच्या आत काढून घेत आहेत. 19 किलोमीटरचा एकंदरीत परिसर आहे चाकण चौक जवळ, ज्या ठिकाणी जास्त ट्रॅफिक कोंडी असते. तर ते 19 किलोमीटरचा जे परिसर आहे त्याच्यावर आम्ही आधी काम करतो आहे, जेणेकरून इमिडिएटली आपल्याला एक रिलीफ जे आहे त्या एरियामध्ये देता येते. आणि माझं असं मत आहे की हा सर्व सिस्टम जर आपण एकंदरीत करून राबवला, जे आम्ही राबवणारच आहे, त्याच्याबद्दल काही दोन मत नाही आहे, तर आमचं खूप मोठ्या प्रमाणावर जे सध्या स्पीड आहे ते वाढेल आणि जे ट्रॅफिक कोंडी आहे ते कमी होतील. याच्याशिवाय आज आम्ही हा पण डिसिजन घेतलेला आहे की जे एकंदरीत एरिया आहे त्या सर्व आहे याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कंप्लीट परिसर जे आहे ते कॅमेरा खाली आणायचे आहे. आणि हा सर्व जे परिसर आहे ते कमांड कंट्रोल सेंटरद्वारे पिंपरी चिंचवड पोलीस ऑफिस इथून मॅनेज केला जातील. आम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठे रेड झोन झाला आहे, कुठे ट्रॅफिक कोंडी झालेली आहे, कुठे कोणती गाडी बंद पडलेली आहे, तर या ठिकाणी सर्व कमांड कंट्रोलद्वारे आम्हाला दिसेल आणि इमिडिएटली आम्ही त्याच्यावर करेक्टिव्ह मेजर घेऊ शकतो. तर या पद्धतीने आम्ही हा सर्व जे ट्रॅफिकचा विषय आहे तो सोडवण्यासाठी कोऑर्डिनेशनने सर्व काम करणार आहोत. एकंदरीत 500 किलोमीटरचे रस्ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत कंप्लीट परिसरामध्ये. आणि हे 500 किलोमीटरचे सर्व रस्ते स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सोबत जे लोकांचे मुवमेंटसाठी एक खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. मागचे 2 महिन्यामध्ये मात्र माझी माहितीप्रमाणे 29 लोकांचे आयुष गेले आहे, कारण आपल्या रस्त्यावर लोकांना चालायची जागा नाही आहे. आणि ग्रामीण भागात ह्या चाकण इंडस्ट्रियल बेल्टमध्ये बरेचसे लोक स्पेशली लेबर क्लास जे आहे ते एक पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जे आहे ते चालून जातात आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोकांचे ॲक्सिडेंट होतात आणि अनफॉर्च्युनेटली मृत्यू पण होते. तर आम्ही सर्व आता रस्त्याचा विकास करताना स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजची व्यवस्था तर करतोच आहे, त्याच्यासोबत तिथे पाथवे सुद्धा निर्माण करतो आहे, जेणेकरून लोकांना चालण्याची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे, ट्रॅफिक झेब्रा क्रॉसिंग सुद्धा असली पाहिजे. आणि एक महत्त्वपूर्ण जी गोष्टी आहे की स्पेशली आमच्या नॅशनल हायवेवर कुठल्याही प्रकारचा डिवायडर ब्रेक नाही केला पाहिजे. लोकांनी आपली सोयीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी डिवायडर तोडून टाकला आहे आणि तिथून ते युटर्न घेतात. त्याच्यामध्ये काही ठिकाणी महापालिकेने पण केलं आहे. आम्ही नॅशनल हायवेला स्पष्ट डायरेक्शन दिलेलं आहे. आपले क्रायटेरियाप्रमाणे कुठल्याही प्रकारचा डिवायडर तुटला नाही पाहिजे, कंटिन्युअस डिवायडर असला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी तोडलेलं आहे ते परत टाकावा आणि हा जे डिवायडर तोडल्यामुळे जे ट्रॅफिक कोंडी होते ते आपले कमी झाले पाहिजे. तर ते डिवायडर सुद्धा आम्ही आता परिपूर्ण करून घेऊ. ज्या ज्या लोकांनी मध्ये मध्ये केलेलं आहे त्या ठिकाणी हा विषय आमचा संपून जातील आणि त्याच्यामुळे सुद्धा ट्रॅफिकमध्ये खूप रिलीफ मिळेल. सर्व लोकांना वाटते की 2 किलोमीटर पुढे कशाला जायचे, आपण इथूनच युटर्न घेऊ ना, पण कोणालाही समजत नाही की ते 2 किलोमीटर पुढे जायचे नाही, म्हणून आपण मागे जे आहे ते अजून 2 तासाची लाईन लावून घेतोय. तर ते सर्व जे जनता आहे त्यांना पण समजणं आवश्यक आहे की जे सर्व सिस्टम असतात ते सिस्टम खूप म्हणजे पॉलिसी डिसाईड केल्यानंतर केले जातात. तर त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं व्यवस्थित तर आपली इव्हेंच्युअली जे वेळ आहे ते वाचणारच आहे. तर या पद्धतीने आमची सर्व प्लॅनिंग केली आहे. पॉवर ट्रान्समिशन बद्दल सुद्धा एक मोठा विषय आहे की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ट्रिपिंग होते आणि लोड शेडिंग पण होते. आणि त्याच्याबद्दल जेव्हा आम्ही MSCDCLचे ट्रान्समिशनचे चीफ इंजिनियरला विचारलं तर त्याचं असं मत होतं की त्याला राईट ऑफ वे मिळत नाही आणि त्याला जागा पण मिळत नाही आहे त्याचे ट्रान्सफॉर्मर आणि बाकी गोष्टी उभे करायला. तर आता आम्ही शासनाकडून मंजुरी घेतलेली, आम्हाला मंजुरी पण आलेली आहे की MIDC परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा पाहिजे ट्रान्सफॉर्मर उभा करण्याकरिता किंवा अजून काही व्यवस्था उभा करण्याकरिता तर ते आम्हाला सर्व परमिशन मिळालेली आहे. तर याच्यामध्ये हे काम आमचं आता चालू आहे. 31 ऑगस्टपर्यंत काम संपतील. त्याच्यामुळे जे ट्रिपिंगचे जे विषय आहे ते संपून जातील आणि याच्याशिवाय 31 डिसेंबरपर्यंत आम्ही या पद्धतीने त्या ठिकाणी आता सिस्टम उभा करतो आहे की कुठल्याही प्रकारचा लोड शेडिंग आणि ट्रिपिंग जे आहे ते 31 डिसेंबर नंतर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये होणार नाही आहे. तर ह्या पद्धतीने आम्ही सर्व प्लॅनिंग केलं. आम्हाला माहिती आहे की हा जे प्रॉब्लेम आहे खूप जास्त सिरियस झालेला आहे. आम्हाला हाही माहिती आहे की याच्या आधी सुद्धा खूप कमिट्या निर्माण झालेली आहे आणि त्याचा ज्या पद्धतीने रिझल्ट देण्याची अपेक्षा होती ते झालेलं नाही आहे. आम्ही पण आता थोडासा आम्ही वेगळा करतोय. आम्ही जे काही निर्णय घेतोय ते बंद चेंबरमध्ये बसून आणि मात्र आमची यंत्रणेला सांगत नाही आहे, ते आम्ही मीडियाद्वारे सर्व लोकांपर्यंत पोहोचवतोय, जेणेकरून आमच्यावर पण प्रेशर येतील की कलेक्टरने सांगितलं होतं किंवा कमिशनरांनी सांगितलं होतं की तुम्ही या तारीखपर्यंत करणार होतो पण काय झालं त्याचा.
आमची यंत्रणेला पण माहिती देतील. तर मीडियाद्वारे आम्हाला सुद्धा तुमच्याकडून हाच एक रिक्वेस्ट राहतील, की आपण सुद्धा जे आम्ही आज टाईमलाईन ठरवलेली आहे, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आम्ही कमी पडू आपण आपला फीडबॅक देत जावा. आमची यंत्रणाचं जे काम आहे त्याच्याबद्दल फीडबॅक देत जावा, जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये पण सुधारणा करू आणि सिस्टम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कसा इम्प्लिमेंट केला पाहिजे, ते आम्ही इम्प्लिमेंट करून घेऊ. आणि आम्ही हा विश्वास सर्वांना देऊ इच्छितो, की टेम्पररी रिलीफ तर आपल्याला मिळतीलच. पण आम्ही जे आमचा लाँग टर्म प्लॅन तयार करतोय 500 किलोमीटरचा, त्याच्यामुळे हा कंप्लीट परिसरामध्ये कंप्लीट जे परिस्थिती आहे ते एकदम ट्रान्सफॉर्म होतील. तिथे शहरीसारखी व्यवस्था निर्माण होतील, कारण जे एजन्सीजला आम्ही कामामध्ये लावलेलं आहे, त्याने जंगली महाराजसारखे रोड निर्माण केलेले आहेत. तर आम्ही बेस्ट लोकांना याच्यामध्ये लावलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅफिक सिम्युलेशनसाठी परफेक्ट एजन्सीजला कामामध्ये लावलेलं आहे. तर आम्ही केवळ आमचा ह्युमन माइंड वापर न करता सायंटिफिक डेटा वापर करून सर्व निर्णय घेतोय आणि याचा फायदा नक्की होतील. आता आजच आम्हाला नॅशनल हायवेकडून फोन आला आहे, की जे आपला नाशिक फाटापासून जे एलिव्हेटेड कॉरिडॉर होणार होता 8 लेन 28 किलोमीटरचा, त्याचा टेंडर ओपन झाला आहे. तर पुढच्या महिन्याला त्याचं सुद्धा काम चालू होतील. ते खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण ते कंप्लीट झाल्यानंतर 100% सोल्युशन जे आहे ट्रॅफिक कोंडीचे आपला संपून जातील. पण आता आपल्या त्या भागामध्ये नॅशनल हायवेचं पण काम चालू होतोय, MSIDCचं काम पण चालू होतोय, रेल्वेचं काम पुढे चालू होणार आहे. तर असं नाही झाला पाहिजे, की आम्ही हे सर्व केला आणि त्याचं काम चालू झालं, की सर्व व्यवस्था परत झिरोवर आली. तर आम्ही त्या ठिकाणी या पद्धतीने प्लॅनिंग करतोय, की जेव्हा हे काम चालू होतील, त्याच्या आधी ऑल्टरनेट रस्ते, त्याचा सिम्युलेशन रन करणे, त्याचा मूव्हमेंट कशा पद्धतीने झाला पाहिजे, हे सर्व आम्ही बघून आणि मगच त्या कन्सर्न डिपार्टमेंटला काम चालू करण्याची परमिशन देणार. जेणेकरून असं नाही झाला पाहिजे, की आता जे सर्व काम केलं, तर जेव्हा त्याचं काम चालू करतील ते परत झिरोवर येतील. तर या पद्धतीने हा आम्ही एकंदरीत आमचा प्लॅनिंग आहे आणि मला विश्वास आहे सर्व चांगल्या पद्धतीने कामामध्ये लागलेले आहे आणि आपल्याला येणाऱ्या 15 दिवसापासूनच याच्यामध्ये रिझल्ट दिसेल. काही गोष्टी सरांनी सांगायचे आणि मग आम्ही आपले प्रश्न घेऊ.